हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अतिशय छान बऱ्याच वेळा विचारला गेलेला एक क्वेश्चन तो तुम्हाला इथे समजून सांगणार आहे की जे आत्ता मी म्हटलं होतं, दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, DCS आणि DRS. DCS म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स आणि DRS म्हणजे डायरेक्शन रेशो. पण आता इथं क्वेश्चन थोडासा वेगळ्या स्वरूपाचा विचारलेला आहे. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स. बरोबर आहे, डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे LMN काढायचं आहे. आणि मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे DCS काढणे म्हणजे त्याच्यासाठी DRS असणं गरजेचं आहे, म्हणजे डायरेक्शन रेशोज असणं गरजेचं आहे, म्हणजे ABCच्या व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. अगदी सोपं, ABCच्या व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, काय गरजेचं आहे? ABCच्या व्हॅल्यू असणे गरजेचं आहे. मग त्यांनी म्हटले की आणि लाईन्स परपेंडिक्युलर टू द लाईन हुज डायरेक्शन रेशो आर. हे डायरेक्शन रेशो कुणाचे दिलेले आहे? की जी परपेंडिक्युलर लाईन आहे तिची डायरेक्शन रेशो दिलेली आहे. तुम्हाला डायरेक्शन रेशो एकच पाहिजे, ते ABCच पाहिजे असतात. लक्षात काय पाहिजे असतात? ABC. आणि हे जे डायरेक्शन रेशो दिले ते परपेंडिक्युलर लाईनचे दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ती परपेंडिक्युलर लाईन पहिला काय केली पाहिजे? शोधून काढायला पाहिजे. आणि म्हणून हे स्पेशल एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. मग एक तुम्हाला या दोघांना आपण काय करूया, दोन व्हेक्टर सपोज करूया. हे डायरेक्शन रेशोज ऑफ अ परपेंडिक्युलर लाईन आहे आणि त्याचे काय काढायचे आपल्याला? त्या लाईनचे वेक्टर काढायचे, DCS काढायचे की जे ह्या दोघींना परपेंडिक्युलर आहे. मग मी काय करतो माहिती आहे का, याला स्मॉल ए बार म्हणतो. काय म्हणतो? स्मॉल ए बार म्हणतो, किंवा याला स्मॉल सी बार, स्मॉल डी बार असंही म्हणलं ते काय तुम्ही सपोज करता. बघा मी काय म्हणतो, आन्सर सोडत करतो. लेट स्मॉल सी बार इक्वल टू -2i प्लस जे प्लस के. तो त्याला IJK जोडायचं आहे, बाकी काही नाही. आणि डी बार म्हणतो त्याला -3i -4j प्लस के. लक्षात आलं का? आणि ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढला की तुम्हाला तो DRS मिळतो. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढला की त्याचे DRS मिळतात. म्हणजे सी बार क्रॉस डी बार काढला की तुम्हाला त्याचे जे IJK जे कोएफिशिएंट मिळतील ते मिळणार आहेत, ते DRS ऑफ दॅट लाईन, म्हणजे ABC मिळतील. आणि मग त्याच्यावर मगाचा फॉर्म्युला LMN चा फॉर्म्युला मांडायचा, सोडवत जायचं. आणि मग बघा कसं, म्हणजे हा कसा क्रॉस, लक्षात घ्या, क्रॉस प्रोडक्ट काढणे कुणाचा? सी बारचा आणि डी बारचा. तर त्याचा क्रॉस काढायचा म्हणजे पहिल्या लाईन मध्ये घ्यायचं IJK, हे माहिती आहे तुम्हाला. दुसऱ्या लाईन मध्ये सी बारचे कोएफिशिएंट घ्यायचे -2 1 1, आणि तिसऱ्या लाईन मध्ये -3 -4 1 हे घ्यायचे. आणि मग इक्वल टू I सॉल्व करूया आपण. I हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं, हे चार एलिमेंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. 1 -4 प्लस सेकंडला मायनस असतं -j, हे डिलीट करा, हे डिलीट करा, -2 -3 प्लस हे डिलीट करा, हे डिलीट करा, 8 -3, हे लक्षात घ्या, -8 आणि आपला मायनस आणि हा मायनस +3, it will give -+4 4 + 1 5i -+3 -+3 3 -2 1 -j only. हे बघा, -+3 3 -2 1 आणि हा मायनस, आणि हे 11 हे आणि हे तुम्हाला देत आहेत ते DRS देत आहेत. हे काय देत आहेत? DRS म्हणजे डायरेक्शन रेशोज मिळाल्याशिवाय कोसाइन्स काढतात. आणि याला मग म्हणणार सी बार क्रॉस डी बार जो मिळाला तिथे म्हणणार याला A याला म्हणणार आहे, B याला म्हणणार आहे आणि C याला म्हणणार आहे. बघा, हे तुम्हाला लिटरमेट लक्षात आलं का? बघा पहिला पुन्हा एकदा सांगतो.
तर हे सोडून द्या, हे सोडून द्या. 1 मायनस मायनस प्लस 4 5 आला. मायनस जे हे सोडून द्या, हे सोडून द्या. -2 मायनस मायनस प्लस 3 3 मायनस 2 1 आयाला हा मायनस आहेच. आणि के मायनस मायनस प्लस 8 मायनस मायनस प्लस 3 11 के. आणि ते जे देतात ते तुम्हाला ABC म्हणजे DRS म्हणजे डायरेक्शन रेशियोज ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. ओके. मग आता हे झाल्यानंतर मग आपल्याला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, देअरफॉर मग तो DRS काढायचं. मग L इक्वल टू DRS DCS काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर L इक्वल टू कॉस अल्फा, M इक्वल टू कॉस बीटा आणि N इक्वल टू कॉस गॅमा असे 3 फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. प्लस ऑर मायनस अंडर सॉरी प्लस ऑर मायनस A डिवाइडेड बाय अंडर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर तसंच प्लस ऑर मायनस B डिवाइडेड बाय अंडर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस ऑर मायनस C डिवाइडेड बाय अंडर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यू ठेवूया. तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत A B C च्या. A ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 5 डिवाइडेड बाय अंडर 5 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस 11 स्क्वेअर इक्वल टू काय सांगा प्लस ऑर मायनस 5 डिवाइडेड बाय 121 प्लस 1 122 प्लस 25 147 बघा त्याचं आन्सर त्यानं 147 प्लस ऑर मायनस 5 डिवाइडेड बाय अंडर रूट 147. बघा चेक करायचा. 121 प्लस 1 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 चाही प्लस 1 लक्षात घ्या. मायनस स्क्वेअरचाही प्लस 1 121 प्लस 1 122 122 प्लस 25 147 बरोबर का बघा. 25 आणि 22 47 येस. मग आता इथं बी काय तुमचा -1 प्लस ऑर मायनस -1 डिवाइडेड बाय रूट 147 तेच लिहायचं. प्लस ऑर मायनस सी तुमच्याकडे 11 डिवाइडेड बाय रूट 147. हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे असतात. तर दोन वेगवेगळी डायरेक्शन दिली असते तर त्याचा पहिला एक तुम्हाला नॉर्मलचा वेक्टर तयार करून घ्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये जे DRS असतात त्या DRS वरून तुम्हाला त्या कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा म्हणजेच LMN ची व्हॅल्यू काढावी लागेल. समजलं? हे झालं तुम्हाला त्या लाईनची DCS, त्याला आपण डायरेक्शन कोसाइन्स असं म्हणतो आहे. ओके. तर आपण एक अनेक छोटासा क्वेश्चन याच्यात बघूया. ओके. तर बघा क्वेश्चन असा आहे की if a bar equal to I plus 2j comma b bar equal to 2I plus j 2I plus j c bar equal to 4I plus 3j असे तीन वेक्टर्स दिलेले आहेत आणि म्हणतात फाइंड x and y. क्वेश्चन बघा. फाइंड x and y if c bar equal to x a bar plus y b bar. असं कॉम्बिनेशन याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणतात असतं का. याला काय म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. बघूया कसं फाइंड करायचं. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त पॉईंट लक्षात तुमच्या येतोय का सांगा. हे बघा तुम्हाला काय काय दिले. ए बार दिलेला आहे, बी बार दिलेला आहे, सी बार दिलेला आहे, एक्स वाय फाइंड करायचं आहे आणि ही कंडिशन दिलेली आहे. मग मी ती कंडिशन पहिला उठून घेतो. लेट सी बार इक्वल टू
एक्स ए बार प्लस वाय बी बार. सी बारची कंडिशन आहे 4i प्लस 3j इक्वल टू एक्स ए बारची कंडिशन आहे i प्लस 2j प्लस वाय बी बार दिला 2i प्लस. आपण सी बारच्या ठिकाणी सी बार मांडलेलं आहे, ए बार मांडलेलं आहे, बी बार मांडलेलं आहे. एक्स ने यात मल्टिप्लाय करून घेऊ 4i प्लस 3j ॲज इट इज. एक्स ने मल्टिप्लाय करूया xi प्लस 2xj 2yi प्लस yj. xi 2x j yj I आणि 2yi आणि yj. आता ते आपण i च्या टर्म्स कलेक्ट करू एकत्र आणि j च्या टर्म्स कलेक्ट करू एकत्र. आता कलेक्ट करताना काय करतो बघा 3j यातनं i च्या टर्म्स कलेक्ट करताना i कॉमन काढ x प्लस 2y i हे बघा i कॉमन काढला की x प्लस 2y प्लस जे कॉमन काढला 2x प्लस y j. समजलं का बघा. आणि मग कम्पेअर करायचं. मग काय करायचं कम्पेअर करायचं याच्या इक्वल टू a म्हणजे कसं i चा कोएफिशियंट इक्वल टू i चा. कम्पेअर कोएफिशियंट्स ऑन बोथ साइड बोथ साइडचे कोएफिशियंट्स काय करूया कम्पेअर करूया. मीन्स x प्लस 2y याचा i चा कोएफिशियंट हा i चा कोएफिशियंट हा आहे इक्वल टू 4. अँड सेकंड इक्वेशन दॅट इज 2x प्लस y j चा कोएफिशियंट चे कम्पेअर करू. इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे आपलं 10th मध्ये आपण सॉल्व्ह केलं तसं आणि ते सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करायचं. आता काय करतो बघा कोएफिशियंट इथं 1 आहे इथं 2 आहे. ह्या 1 नी वर मल्टिप्लाय करतो या 1 नी वर मल्टिप्लाय करतो ह्या 2 इथं मल्टिप्लाय करतो म्हणजे कोएफिशियंट सेम होतील त्याच्याशिवाय ते कॅन्सलेशन होणार नाही. आणि मग मला सांगा तर ह्या 1 नी मल्टिप्लाय केलं की x प्लस 2y इक्वल टू 4 काय x नी मल्टिप्लाय केले काही फरक पडत नाही. 2 नी मल्टिप्लाय करतो 4x 2 into 2 4 2y 2 into 3 6 आणि याची काय करायची सबट्रॅक्शन करायची मायनस कारण सबट्रॅक्शन केल्याशिवाय कॅन्सल होणार नाही. मायनस 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 कॅन्सल. माइनस 4x प्लस x माइनस 4x प्लस x माइनस 3x इक्वल टू माइनस 6/4 माइनस 6 प्लस 4 माइनस 2 2 get cancel minus get cancel that is x equal to 2/3 x value 2/3 x value काय आली 2/3 आलेली आहे. समजलं तुम्हाला. आता हे झालं ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट आउट करू. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 मध्ये ही x इक्वल टू 2/3 पुट आउट करू. इथं x प्लस 2y इक्वल टू 4 हे 2/3 इथं पुट आउट करतो प्लस 2y इक्वल टू 4 ट्रान्सफर करूया 2y इक्वल टू 4 मायनस 2/3 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 minus 2 12 minus 2 10/3 12 minus 2 10/3 आणि हा 2 डिवाइड करू म्हणजे काय मिळेल तुम्हाला y इक्वल टू 10/3 आणि हा 2 इकडे डिवाइड आला 2 1 जा 2 5 जा मीन्स 5/2 इज द 5/2 इज द आन्सर. आणि हे त्या एक्झाम्पलचं तुम्हाला काय विचारलं काय फाइंड करायला विचारलं x आणि y फाइंड करा असा तुमचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे आणि तो x आणि y तुमचा फाइंड करावा. समजलं.
आता इथं तुम्हाला पाठीमागे झालेला एक 4 पॉईंट जे आहेत त्या 4 पॉईंटचा 3 पॉईंटमध्ये 3 वेक्टरमध्ये कन्व्हर्शन करायचं आणि काय करायचं तर पॅरलोपायपडचा व्हॉल्यूम काढायचा. ते तुम्हाला पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, हा व्हिडिओ एवढाच होतोय, एवढाच करूया, छोटाच करूया. मी तुम्हाला बघायला इंटरेस्ट येईल. हा व्हिडिओ समजला तर काय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.